संकष्टी चतुर्थी पंचक योग 3 जुलै 2026 कृष्ण पिंग संकष्ट चतुर्थी आणि मृत्यू पंचक. नमस्कार मित्र हो, श्री गणेशाय नमः. मित्र हो, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे. पण काही दिवस असे असतात की ते आपल्या श्रद्धेला, विश्वासाला आणि मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातात. 3 जुलै 2026 हा असाच एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी एका बाजूला आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पिंग संकष्ट चतुर्थी, तर दुसऱ्या बाजूला याच रात्री सुरू होत आहे मृत्यू पंचक. हे दोन शब्द ऐकल्यानंतर अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. कोणी म्हणतं पंचकात पूजा करू नका, कोणी म्हणतं उपवास करू नका, तर काही जण इतकं घाबरतात की लोक देवाची भक्ती करण्याऐवजी संभ्रमात पडतात. पण मित्र हो, खरंच धर्म आपल्याला भीती शिकवतो का, की श्रद्धा आणि विश्वास शिकवतो? आज आपण कोणत्याही अफवांवर किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास न ठेवता अगदी सोप्या भाषेत हा विषय समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला संकष्टीच्या दिवशी करायचा एक सुंदर भक्तिमय उपाय सांगणार आहे, जो अनेक भाविक श्रद्धेने करतात. सर्वप्रथम जाणून घेऊया कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी म्हणजे काय. मित्र हो, प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित असते. संकष्टी या शब्दाचाच अर्थ आहे संकटांचा नाश करणारी. म्हणजेच आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी, विघ्ने, मानसिक ताण, चिंता आणि दुःख यापासून मुक्त होण्यासाठी भक्त गणपती बाप्पांची मनापासून आराधना करतात. आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी संकटांचा सामना करतो. कोणाला पैशाची चिंता असते, कोणाला नोकरीची चिंता असते, कोणाच्या घरात आजारपण असतं, तर कोणाच्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. अशा वेळी प्रत्येक भक्ताच्या ओठांवर एकच नाव येतं, गणपती बाप्पा. कारण बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, संकट दूर करणारे, भक्तांच्या हाकेला धावून जाणारे. म्हणूनच लाखो लोक दर महिन्याला संकष्टीचं व्रत श्रद्धेने करतात. कृष्ण पिंगल संकष्टीचं विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या या संकष्टीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी श्री गणेशाच्या विशेष स्वरूपाची पूजा केली जाते. अनेक भाविकांचा असा विश्वास आहे की या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला शांतता देते, संकटांचा सामना करण्याचं बळ देते आणि जीवनात सकारात्मकता वाढवते. म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं. उपवास करण्यामागचं खरं कारण. मित्र हो, अनेकांना वाटतं उपवास म्हणजे फक्त दिवसभर काहीही न खाणं. पण खरं पाहिलं तर उपवास म्हणजे मन शुद्ध करणं, विचार शुद्ध करणं, राग, मत्सर आणि अहंकार कमी करणं आणि दिवसभर देवाचं नामस्मरण करणं. उपवास शरीराला संयम शिकवतो आणि संयमामुळे मन अधिक स्थिर होतं. जेव्हा मन शांत होतं तेव्हा प्रार्थनेची शक्तीही वाढते. म्हणून आपल्या ऋषींनी उपवासाला केवळ धार्मिक नव्हे तर मानसिक शिस्तीचंही महत्त्व दिलं आहे. या वर्षीची तिथी 3 जुलै रोजी सकाळी चतुर्थी तिथी सुरू होईल. रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन भक्त आपला उपवास सोडतील. मित्र हो, तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरातील चंद्रोदयाची वेळ एकदा नक्की तपासा. कारण प्रत्येक शहरात चंद्र उगवण्याची वेळ थोडी वेगळी असू शकते. पण आता येतो सर्वात मोठा प्रश्न. याच रात्री मृत्यू पंचक सुरू होत आहे. आता हे नाव ऐकल्यावर अनेक लोक घाबरतात. काही जण म्हणतात, अरे आता 5 दिवस काहीच करू नका. काही जण म्हणतात देवाची पूजा करू नका, तर काही जण म्हणतात संकष्टीचं व्रतही करू नका. पण मित्र हो, भीती आणि सत्य यामध्ये खूप मोठा फरक असतो. प्रत्येक गोष्ट लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा तिच्या मागचं कारण समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण अपूर्ण माहिती माणसाला घाबरवते, पण योग्य माहिती माणसाला योग्य निर्णय घ्यायला शिकवते. आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया जो आज लाखो भक्तांच्या मनात आहे. मृत्यू पंचक सुरू होत असेल तर कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं की नाही, याचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी एक छोटी गोष्ट समजून घेऊया. समजा एखाद्या घरात अंधार आहे
अशा वेळी आपण काय करतो? अंधाराला घाबरून बसतो का? नाही. आपण एक छोटासा दिवा लावतो. तो छोटासा दिवा संपूर्ण अंधार दूर करू लागतो. अगदी त्याचप्रमाणे जीवनात कितीही कठीण वेळ आली, कितीही अडचणी आल्या, मनात कितीही भीती निर्माण झाली तरी भक्तीचा एक छोटासा दिवा मनाला स्थैर्य देतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी संकटाच्या काळात देवाचं नामस्मरण सोडू नका असा संदेश दिला आहे. म्हणून पंचक सुरू होत असल्यामुळे देवाची पूजा थांबवावी असा अर्थ होत नाही. परंपरेनुसार पंचकात काही नवीन शुभ कार्य पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जप, प्रार्थना, नामस्मरण आणि व्रत ही आध्यात्मिक साधना सुरूच ठेवली जाते. याच कारणामुळे अनेक भक्त संकष्टीचं व्रत श्रद्धेने करतात. गणपती बाप्पाला विघ्नहर्ता का म्हणतात? लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत. सुखकर्ता, दुःखहर्ता हे शब्द आपण रोज म्हणतो, पण त्यामागचा अर्थ किती सुंदर आहे याचा विचार कधी केला आहे का? गणपती म्हणजे केवळ इच्छा पूर्ण करणारे देव नव्हे, ते आपल्याला बुद्धी, विवेक, संयम आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देणारे देव आहेत. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने केली जाते. कारण श्रद्धेनुसार जिथे विवेक आहे तिथे यशाचा मार्ग सापडतो. या दिवशी पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करा. घरातील देवघर स्वच्छ करा. शक्य असल्यास लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करा. दुर्वा, लाल फुले आणि मोदक किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. मनापासून आरती करा आणि दिवसभर शक्य तितकं ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करा. मंत्राचा आवाज मोठा असण्यापेक्षा त्यामागची भावना मोठी असावी. चंद्रदर्शनाचं महत्त्व. संकष्टीच्या दिवशी चंद्रदर्शनानंतरच उपवास सोडण्याची परंपरा आहे. चंद्राला अर्घ्य देताना स्वच्छ पाण्यात थोडंसं दूध मिसळू शकता. काही जण काळे तीळही अर्पण करतात. ही काही भागात प्रचलित असलेली परंपरा आहे. त्यावेळी मनात एकच प्रार्थना करा, हे गणराया, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे. आम्हाला योग्य मार्ग दाखव. संकटांना सामोरं जाण्याचं बळ दे. कधी कधी देवाकडे मोठमोठ्या मागण्या करण्यापेक्षा अशी मनापासून केलेली प्रार्थना मनाला जास्त समाधान देते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देवाला तुमच्या घराची श्रीमंती नको असते. त्यांना तुमचं निर्मळ मन हवं असतं. महागडा नैवेद्य नसला तरी चालतो, पण श्रद्धा खरी असली पाहिजे. मोठी पूजा नसली तरी चालते, पण मनापासून घेतलेलं एक नावही अमूल्य असतं. म्हणून कोणत्याही भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठेवा. पंचकात कोणती कामे टाळावीत? नवीन घर बांधणे, घराचे छत टाकणे, दक्षिण दिशेला प्रवास करणे, लाकूड किंवा गवत गोळा करणे, मोठे शुभ कार्य सुरू करणे या गोष्टी टाळाव्यात. मित्रहो, शेवटी एक छोटी विनंती. जर तुमच्या घरात आई वडील, आजी किंवा आजोबा संकष्टीचं व्रत करत असतील तर त्यांचा आदर करा. त्यांच्यासोबत आरती करा. लहान मुलांनाही गणपतीची भक्ती शिकवा, कारण संस्कार हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. शेवटची प्रार्थना. चला शेवटी आपण सर्वजण मनापासून गणपती बाप्पांची प्रार्थना करूया. हे विघ्नहर्ता श्री गणराया, आमच्या हातून जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या चुका क्षमा कर. आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू दे. आमच्या कुटुंबाला आरोग्य लाभू दे. प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं धैर्य दे. आमच्या मनात सदैव चांगले विचार राहू दे आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू दे. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, कारण योग्य माहिती शेअर करणं हेही एक सत्कर्म आहे. आणि आपल्या विश्वास, भक्ती या परिवाराचा भाग होण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन धार्मिक आणि प्रेरणादायी विषयासह.
तोपर्यंत श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.